यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. देवाची स्तुती असो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या मिनिस्ट्रीमध्ये, आजच्या बेथेल चर्चमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला आपण पुन्हा एकदा त्या देवाची आराधना करू. आजच्या दिवशी त्या देवाचं नाव उंच करू प्रियानं, कारण आजचा दिवस परमेश्वरानं दिलेला आहे. आज जगामध्ये जेव्हा आपण पाहतो की अनेक लोक मरण पावत आहेत, अनेक लोक आजारामध्ये त्रस्त आहेत, परंतु देवाची कृपा आहे की देवानं आपल्याला चांगलं ठेवलेलं आहे. आणि जर देव आपल्याला चांगलं ठेवत आहे तर आपलं कर्तव्य आहे की त्या देवाचे आपण आभार मानावे, त्या देवाची आपण स्तुती करावी आणि त्या देवाचं नाव आपण उंच करावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो आणि आजच्या दिवसाबद्दल देवाला धन्यवाद असो. यावेळी आपण सुरुवातीला एक स्तोत्र वाचन करणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रार्थना करू आणि त्यानंतर आपण स्तुती आराधनेला सुरुवात करणार आहोत. तर आपल्यामध्ये मम्मी आहेत, तर त्या पुढे येतील आणि ते आपल्यासाठी स्तोत्र संहिता 20 वाचन करतील. सर्वांनी आपल्या बायबलमध्ये स्तोत्र संहिता 20 काढा आणि आपण सर्वजण एकत्र त्याचं वाचन करू. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐकू. याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी स्थापो. पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठव. सियोनातून तो तुला आधार देव. तो तुझ्या सर्व अर्पणांचे स्मरण ठेव. तुझा होम त्याला मान्य होऊ. तुझा मनोरथ तो पूर्ण करो. तुझे सर्व संकल्प सिद्धीस नेऊ. तू सिद्ध केलेल्या तारणामुळे आम्ही जयोत्सव करू. आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू. तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पुऱ्या करू. परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारितो हे मला आता कळून आले. तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्य करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल. कोणी रथांची व कोणी घोड्यांची प्रशंसा मिरवितात. आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. ते वाकून खाली पडले आहेत. आम्ही तर उठून ताट उभे आहोत. हे परमेश्वरा तारण कर. आम्ही धावा करतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे. वाचलेलं स्तोत्र आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू आणि यामध्ये सुंदर वचन आहे. स्तोत्र संहिता 20 विजयासाठी प्रार्थना. आणि यामध्ये सांगत आहे 5वं वचन की तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू. आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू. तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करू. आणि ते सांगत आहे की आपल्याला जे तारण मिळालेलं आहे त्या तारणामुळं आपण त्या देवाला धन्यवाद करू, त्या देवाचा उत्सव करू आणि त्या देवाचं नाव उंच करू. हालेलुया. आणि हे परमेश्वरा तारण कर. आम्ही धावा करतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे. आणि यावेळी ही प्रार्थना आहे की तेव्हा आम्ही तुझा धावा करत आहे तेव्हा आमची प्रार्थना आहे आणि तू आम्हाला आशीर्वादित कर. वाचलेलं स्तोत्र आपल्या सर्वांच्यासाठी परमेश्वर आशीर्वादित करू. यावेळी आपण आपले डोळे बंद करू देवाच्या सानिध्यामध्ये जात असताना आणि यावेळी आपण 2 मिनिटं प्रार्थना करू आणि प्रार्थनेनं आजची भक्ती आपण सुरुवात करणार आहोत. थँक यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद देतो प्रभुदेवा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो प्रभुदेवा. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजचा दिवस प्रभुदेवा आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा करा. आजच्या दिवसामध्ये प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाची भेट घे प्रभुदेवा. प्रभुदेवा आजच्या प्रार्थनेमध्ये, आजच्या भक्तीमध्ये प्रभुदेवा तुझी उपस्थिती असू दे, कारण प्रभुदेवा तू इस्रायलाच्या स्तवनामध्ये बसणारा देव आहेस. प्रभुदेवा आम्ही जेव्हा बोबड्या बुटानं तुझी आराधना करतो, जेव्हा पूर्ण अंतःकरणानं तुझी स्तुती करतो, तेव्हा तू स्वर्ग सोडून आमच्या प्रार्थनेमध्ये उपस्थित राहतोस. धन्यवाद देतो तुझ्या महान प्रेमाबद्दल, तुझ्या कृपेबद्दल, तुझ्या दयेबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. प्रभुदेवा आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजचा दिवस तुम्ही आशीर्वादित करा. पुराणी स्तुती आराधना तुम्ही आशीर्वादित करा. पवित्र आत्मा ये आणि तो आम्हा प्रत्येकाचा ताबा घे. धन्यवाद देतो ज्या ऑनलाईन जोडलेले आहेत त्या प्रत्येकाला आम्ही तुमच्या मानात देत आहे. आजची भक्ती प्रत्येकासाठी आशीर्वादाची करा आणि प्रत्येकाचं जीवन तुझ्या आशीर्वादानं सामर्थ्यानं भर. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. देवाची स्तुती असो. यावेळी आपण काही गीत गाणार आहोत आणि काही गीत गाऊन त्या देवाची आपण आराधना करणार आहोत. तर यावेळी सुरुवातीला आपण ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमात्याला, तोची आपला तारणारा या स्तवात्याला. आणि प्रभू येशू हाच एक आपला तारणारा परमेश्वर आहे. तो जगाचा त्राता पालक आहे, मालक या विश्वाचा. या सर्व सृष्टी त्या परमेश्वरानं निर्माण केलेली आहे. तो या सृष्टीचा मालक आहे आणि त्या
मालकाची, त्या महान सृष्टीकर्त्याची आपण देवाची आराधना करत आहोत. हालेलुया. मग ते गीत गाऊ, ख्रिस्त माझा तो सर्वांचा, आणि ते गीत गाऊन त्या देवाची आपण आराधना करू. जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा, तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा, क्रूसावरती अर्पुनी प्राण कुठला तारा याला, क्रूसावरती अर्पुनी प्राण कुठला तारा याला, ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नामाद्याला, तोची आपला तारणारा या सवाद्याला, तो राजाचा राजा येशू अधिपती या भुवनेचा, तो राजाचा राजा येशू अधिपती या भुवनेचा, अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमचा, अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमचा, ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नामाद्याला, तोची आपला तारणारा या सवाद्याला, ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नामाद्याला, तोची आपला तारणारा या सवाद्याला, ख्रिस्त दाता, ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा, ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा, एकच वैद्य जगतियाची दैवी आरोग्याचा, एकच वैद्य जगतियाची दैवी आरोग्याचा, ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नामाद्याला, तोची आपला तारणारा या सवाद्याला, ख्रिस्त माझा, ख्रिस्त माझा तोची आपला तारणारा या सवाद्याला, ख्रिस्त दाता, ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा, ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा, एकच वैद्य जगतियाची दैवी आरोग्याचा, एकच वैद्य जगतियाची दैवी आरोग्याचा, ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नामाद्याला, तोची आपला तारणारा या सवाद्याला, ख्रिस्त माझा, ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नामाद्याला, तोची आपला तारणारा या सवाद्याला, त्याचे वावे
त्याचे भावे मनी जयाच्या स्वीकारावो त्याला, त्याचे भावे मनी जयाच्या स्वीकारावो त्याला. जगदुतारक जीवन सत्य अळमानित्य तयाला, जगदुतारक जीवन सत्य अळमानित्य तयाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपला तारणारा या सभात्याला. ख्रिस्त माझा, ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपला या सभात्याला. तो जगाचा, तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा, तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा. क्रूसावरती अर्पण प्राण उठला तारायाला, क्रूसावरती अर्पण प्राण उठला तारायाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपला तारणारा या सभात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपला तारणारा या सभात्याला. घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी, घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी, घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी, घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी. टाळी कशाची देव पापाची, करील तो होळी सर्व पापाची. टाळी कशाची देव पापाची, करील तो होळी सर्व पापाची. घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी, घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी, घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी, घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी. टाळी कशाची देव पुत्राची, करील तो होळी सर्व पापाची. टाळी कशाची देव पुत्राची, करील तो होळी सर्व पापाची. घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी, घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी, घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी, घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी. टाळी कशाची देव आत्म्याची, करील तो होळी सर्व पापाची. टाळी कशाची देव आत्म्याची, करील तो होळी सर्व पापाची. घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी, घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी, घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी, घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी. टाळी कशाची त्रैक देवाची, करील तो होळी सर्व पापाची. टाळी कशाची त्रैक देवाची, करील तो होळी सर्व पापाची. घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी, घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी, घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी, घ्यावं तुम्ही टाळी, घ्यावं टाळी. हालेलुया. देवाची स्तुती असो, किती सुंदर आहे त्या देवाची आराधना करणं आणि त्या देवाचं गौरव करणं प्रिया. हालेलुया. कारण आपला परमेश्वर हा अद्भुत परमेश्वर आहे.
आपला परमेश्वर हा एक स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहे. आपल्या परमेश्वराला हात आहेत, परंतु तो स्पर्श करू शकतो. आपल्या परमेश्वराला डोळे आहेत, तो आपल्याला पाहू शकतो. आपला परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे. तो मृत झालेला होता, परंतु तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. हालेलुया. त्यानं आपलं तारण केलेलं आहे. त्यानं आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. हालेलुया. आज आपण सर्वांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. तो किती चांगला आहे. त्यानं आपल्याला सर्व सैतानाच्या बंधनामधून मुक्त केलेला आहे. आजचा दिवस त्या परमेश्वरानं दिलेला आहे आणि आजच्या दिवशी देवाची इच्छा आहे की आपण त्या देवाचं गौरव करावं. हालेलुया. म्हणून पुन्हा एकदा त्या देवाची आपण आराधना करू आणि त्या देवाचं गौरव करू. प्रिया, यावेळी आपल्या सर्वांच्या परिचयाचं गीत आहे, ते गीत गाऊ आणि गीत गाऊन त्या देवाची आपण आराधना करणार आहोत. थँक्यू लॉर्ड. Hallelujah.
आजचा दिवस ते आपल्या प्रभूने आपल्याला दिलेला आहे यासाठी की आजच्या दिवशी आपण त्या देवाची आराधना करावी, त्या देवाला आनंद करावा, त्या देवाच्या सानिध्यामध्ये आपण देवाचे उपकार स्मरण करावं प्रियानो. आपण त्या स्वर्गीय देवाला आपण आभार मानावेत यासाठी त्या परमेश्वराने आजचा दिवस दिलेला आहे. थँक्यू लॉर्ड. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हालेलुया. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगा हे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगा हे. आहा हा. Hallelujah, oh oh oh, Hosanna, ah ah ah, Hallelujah, oh oh oh, Hosanna, Hallelujah, 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 Hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Thank you Lord. किती अद्भुत आहे प्रियानो की त्या देवाच्या सानिध्यामध्ये जाणं आणि त्या देवाची आराधना करणं. कारण जेव्हा आपल्याला माहिती आहे की मार्था आणि मरिया यांचा दाखला की जेव्हा येशू त्यांच्या घरी गेला तेव्हा मार्था दगदग करत राहिली आणि मरिया तिने काय केलं की त्या येशूच्या चरणाजवळ जाऊन बसले प्रियानो. आणि येशू जे काही सांगत आहे देवाच्या राज्याबद्दल तिथे लक्ष देऊन ऐकत राहिले. तेव्हा मार्था दगदग करत आहे, मार्था कंप्लेंट करत आहे येशूकडे की प्रभू या मरियेला मला मदत करायला पाठवा. तेव्हा येशूचे सुंदर उद्गार तिथे आपल्याला पाहायला मिळतात की मरियेनं चांगला वाटा निवडलेला आहे आणि तो तिच्यापासून हिरावून घेतला जाणार नाही. हालेलुया. आणि जे का ऑनलाईन रीतीने उपलब्ध आहे त्यांनी चांगला वाटा निवडलेला आहे प्रियानो की आपण त्या देवाच्या चरणाजवळ यावं आणि त्या देवाची भक्ती करावी, त्या देवाची आराधना करावी प्रियानो. आणि हे खूप चांगलं आहे. आणि जेव्हा आपण पूर्ण अंतःकरणानं त्या देवाच्या चरणाजवळ येतो आणि त्या देवाची आराधना करतो तेव्हा तो देव आपल्याला आशीर्वादित करतो प्रियानो. देव आपल्याला त्याच्या सामर्थ्यानं अभिषेकानं भरतो प्रियानो. म्हणून यावी आपण त्या देवाच्या सानिध्यामध्ये असताना, त्या देवाच्या उपस्थितीमध्ये असताना प्रियानो आपण यावी त्या देवाची आराधना करू. आपण आपले डोळे बंद करू. ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आपण त्या देवाच्या आराधनेमध्ये जाणार आहोत. आपले डोळे बंद करू आणि पूर्ण अंतःकरणानं त्या देवाला आराधना करण्याचा प्रयत्न करू. कारण आपला परमेश्वर हा अद्भुत परमेश्वर आहे. त्या देवाच्या सानिध्यामध्ये आपण आपलं समर्पण करू प्रियानो. आपलं जीवन, ही परिस्थिती, आपले सर्व लोक, या देश, हे सर्व आपण त्या परमेश्वराच्या हातामध्ये देऊ आणि त्या देवाला सांगू की देवा तू आम्हाला आशीर्वादित कर. देवा तू या सर्व गोष्टींचा ताबा घे आणि या सर्व गोष्टींच्या द्वारे तुझं गौरव होते. थँक्यू जीसस. प्रभू तुझला मी सर्वस्वाची अर्पितो. देऊनिया तुझवरी भाव प्रीती
येशू मी तुझाची असशी तूही माझा देई साक्ष महात्म्याने तुझा पवित्र आत्मा सर्व अर्पितो सर्व अर्पितो तारका प्रभो तुला मी सर्व अर्पितो सर्व अर्पितो सर्व अर्पितो तारका प्रभो तुला मी सर्व अर्पितो. Thank you Lord. Hallelujah. प्रियाने यावेळी त्या देवाच्या आराधनेमध्ये असताना आपण कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत? आपली परिस्थिती चांगली असू शकेल, आपली परिस्थिती वाईट असेल, आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख आलेलं असेल, आपल्या जीवनामध्ये मानसिक त्रासामधून आपण जात असेल. यावेळी आपण त्या देवाच्या सांगत्यामध्ये असताना आपलं समर्पण त्या परमेश्वराला करू. प्रिया त्या देवाला सांगितले, देवा माझी सर्व परिस्थिती, माझं जीवन, माझं कुटुंब मी तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे. परमेश्वरा इथून पुढे तू माझ्या कुटुंबाला चालव, इथून पुढे तू मला मार्गदर्शन कर. काही वेळा या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही सुचत नसेल, आपल्याला भरपूर प्रश्न पडलेले असतील की आपण काय करायला पाहिजे. परंतु प्रियानो, ही सर्व परिस्थिती परमेश्वर एक दिवस बदलणार आहे. परंतु आपलं जीवन त्या देवाच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे, जेणेकरून हा सैतान आपल्याला त्या परमेश्वरापासून हिसकावून घेऊ नये, आपल्याला पुन्हा त्या पापामध्ये पडायला लागून आपण त्या देवापासून दूर जाऊ नये. यासाठी आपलं जीवन त्या देवाच्या हातामध्ये देऊ. प्रियानो, ही वेळ आहे की आपलं समर्पण त्या परमेश्वराला करू. आपली परिस्थिती, आपले कुटुंब, आपले सर्व लोक त्या देवाच्या हातामध्ये देऊ आणि देवाला सांगू की देवा, हे सर्व अर्पण आम्ही तुम्हाला करत आहे. या सर्व लोकांना आम्ही तुमच्या महानाथात देत आहे. प्रभू देवा, तू या सर्व लोकांना आशीर्वादित कर, तू या सर्व लोकांना बरं कर आणि तुझी कृपा आणि तुझी दया प्रत्येकावरती असू दे परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड. प्रिय येशू अर्पितो मी तुझी शक्ती प्रीती भरी अंतरी तू माझी या. प्रिय येशू अर्पितो मी महत्व तुझला. तुझी शक्ती प्रीती भरी अंतरी तू माझी या. I surrender all. I surrender all to thee, my blessed Savior. I surrender all. I surrender all. I surrender all to thee, my blessed Savior. I surrender all. Thank you, Jesus. प्रभू देवा, we are surrendering our life to you, Lord. प्रभू देवा, आम्ही आमचे जीवन तुला हातामध्ये समर्पण करत आहोत. प्रभू देवा, तू आम्हाला आशीर्वादित कर. Thank you, Jesus. Lord, to Jesus I surrender.
का प्रभु तुला मी सर्व अर्पितो, सर्व अर्पितो, सर्व अर्पितो. तारे का प्रभु तुला मी सर्व अर्पितो. I surrender all. I surrender all to Thee, my blessed Savior. I surrender all. I surrender all. I surrender all to Thee, my blessed Savior. I surrender all. Thank you, Lord. Hallelujah. धन्यवाद देतो प्रभुदेवा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो, कारण प्रभू तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, आजूबाजूची परिस्थिती आमच्या समजबुद्धीच्या पलीकडे आहे, परंतु परमेश्वरा आमचा तुझ्यावरती विश्वास आहे. प्रभुदेवा, आमचा तुझ्यावरती भरोसा आहे. प्रभुदेवा, आमचा सहारा, आमचं सामर्थ्य, आमचं ताकद, आमचा उच्च गड परमेश्वरा तूच आहेस. प्रभुदेवा, तू आम्हा प्रत्येकाचं रक्षण करणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, तू आमची काळजी घेणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, आम्ही सर्वजण आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करत आहोत. प्रभुदेवा, तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. प्रभुदेवा, तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. प्रभुदेवा, या जगाकडे न पाहता परमेश्वरा, आम्ही फक्त या परिस्थितीमधून जात असताना आम्ही फक्त आणि फक्त तुझ्याकडे पाहावं. प्रभुदेवा, आम्ही फक्त तुझ्यावरती अवलंबून असावं. आणि प्रभुदेवा, आमचं जीवन आम्ही तुमच्या महान हातामध्ये द्यावं, यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, धन्यवाद देतो. आजची आराधना तुम्ही आशीर्वादित केली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. इथून पुढचा सर्व वेळ आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. जे ऑनलाईन इथं प्रभुदेवा जुळलेले आहेत, त्या प्रत्येकाला तुमचा पवित्र स्पर्श केला. प्रभुदेवा, प्रत्येकाला तुमच्या आशीर्वादानं भरा. प्रभुदेवा, आणि तू प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर. प्रभुदेवा, येणारं वचन तो आम्हासाठी आशीर्वादित कर. त्या वचनाद्वारे तो आम्हा प्रत्येकाची भेट घे. त्या वचनाद्वारे तो आम्हाला उत्तेजन दे, प्रेरणा दे, आणि तू आमचं जीवन आशीर्वादित कर. धन्यवाद देतो. इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुमच्या महान हातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून ऐका विद्या. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड सर्वांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड सर्वांना. आशा आहे की तुम्ही सर्वजण आनंदित असाल आणि प्रभूमध्ये तुम्ही सर्वजण ठीक असाल, कारण परमेश्वर आपल्या बरोबर आहे. हालेलुया. त्याचं अभिवचन आहे की मी तुम्हाला सोडणार नाही आणि मी तुम्हाला कधीच टाकणार नाही. आमेन. तर देवाची स्तुती असो आजच्या दिवसासाठी. आणि खरोखरच आराधनेद्वारे परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित केलेला आहे, आणि माझा विश्वास आहे की वचनाद्वारे सुद्धा परमेश्वर तुम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोलणार आहे आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. या वचनामध्ये जाण्याच्या अगोदर आपण काही गोष्टींसाठी प्रार्थना करणार आहोत. या कोरोना परिस्थितीसाठी आपण प्रार्थना करू, आणि त्याचप्रमाणे इस्रायल जे काय वार चाललेला आहे, तर त्या गोष्टीसाठी सुद्धा आपण प्रार्थना करू की इस्रायल या देशाला परमेश्वरानं सहाय्य करावं आणि सर्व गोष्टी शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी परमेश्वरानं कृपा करावी, यासाठी आपण प्रार्थना करू. आणि कोरोना परिस्थितीसाठी आपण प्रार्थना करू. आपण यावेळी डोळे बंद करू आणि ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा या गोष्टींसाठी प्रार्थना करा. परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर दे. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभुदेवा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, आम्ही यावेळी प्रार्थना करत आहे जी काय प्रभुदेवा आमच्या देशामध्ये आणि इतर देशांमध्ये प्रभुदेवा जी कोरोनाची परिस्थिती आहे, प्रभुदेवा ही सर्व परिस्थिती प्रभुदेवा तू बदलून टाक. प्रभुदेवा, अनेक लोक त्रासामध्ये आहेत,
आहेत, अनेक लोक प्रभुदेवा दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत प्रभुदेवा, अनेक प्रकारच्या प्रभुदेवा सोयी सुविधा उपलब्ध नाहीत परमेश्वरा, बेड उपलब्ध नाहीत प्रभुदेवा. तेव्हा या सर्व परिस्थिती प्रभुदेवा उद्भवलेली असताना प्रभुदेवा ही सर्व परिस्थिती तू बदलणारा परमेश्वर आहेस, कारण प्रभुदेवा आमचा तुझ्यावरती विश्वास आहे. हे कोरोनाचं संकट प्रभुदेवा सर्व देशामधून प्रभुदेवा, आमच्या भारत देशामधून तू काढून टाक आणि प्रभुदेवा तुझी शांती, समाधान, आनंद आमच्या देशामध्ये येऊ दे परमेश्वरा. प्रभुदेवा हे कोरोनाचं संकट तू दूर कर प्रभुदेवा, कारण प्रभुदेवा आम्हाला माहित आहे की प्रभुदेवा तू अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा ही सर्व परिस्थिती तू नियंत्रणामध्ये आणणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा आम्ही प्रार्थना करत आहे ही सर्व परिस्थिती बदल आणि प्रभुदेवा पुन्हा एकदा आम्ही चर्च मध्ये जावं आणि तुझी आराधना करावी असं वातावरण पुन्हा एकदा प्रभुदेवा तयार होते. प्रभुदेवा हे सर्व कोरोना परिस्थिती तू बदलून टाक प्रभुदेवा. जे लोक आजार आहेत तू त्यांना पवित्र स्पर्श कर, तू त्यांना आशीर्वादित कर आणि तू त्या लोकांना बरं कर परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही प्रार्थना करत आहे इस्रायल आणि प्रभुदेवा तिथं जे काय प्रभुदेवा युद्ध चाललेलं आहे प्रभुदेवा, गोळीबार चालू आहे परमेश्वरा. प्रभुदेवा ही सर्व परिस्थिती सुद्धा आम्ही तुमच्या महानाताम देत आहे. इस्रायलला आम्ही तुमच्या महानाताम देत आहे प्रभुदेवा. तू त्या देशाला आशीर्वादित कर, त्या देशाचं तू संरक्षण कर, रक्षण कर आणि प्रभुदेवा जे काय प्रभुदेवा आतंकवादी आहेत किंवा प्रभुदेवा जे काय प्रभुदेवा विरोध करणारे लोक आहेत तू त्यांचं परिवर्तन कर आणि प्रभुदेवा हे जे काय युद्धाची परिस्थिती आहे ती सर्व प्रभुदेवा शांत होऊ दे परमेश्वरा. प्रभुदेवा तू तिथल्या लोकांचं रक्षण कर प्रभुदेवा, तू तिथल्या लोकांना प्रभुदेवा सहाय्याने मदत कर प्रभुदेवा. पुन्हा एकदा प्रभुदेवा इस्रायल देशाला तुमच्या आशीर्वादाने भरा. आतापर्यंत तू त्या देशाची काळजी घेतली, त्या देशाचं रक्षण केलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. इथून पुढे सुद्धा प्रभुदेवा त्यांचा तुम्ही रक्षण करा, त्यांची काळजी घ्या, तिथल्या लोकांना तुम्ही सहाय्याने मदत करा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. हालेलुया. देवास्तुती असो. यावेळी आपण देवाच्या वचनामध्ये आपण जाणार आहोत आणि आजचा विषय आहे की या परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत आहे याबद्दल आज आपण देवाच्या वचनामधून पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण एक वचन वाचणार आहोत. उपदेशक याचा 12 अध्याय आणि 13 ते 14 वचन. उपदेशक याचा 12 अध्याय आणि 13 आणि 14 वचन. आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हेच की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्या वाईट गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्याची झाडाझडती घे. हालेलुया. आणि खूप सुंदर उपदेशकानं वर्णन केलेलं आहे आणि उपदेशक या वचनामध्ये सांगत आहे की सर्व काही तुम्ही ऐकलं, देवाचे वचन ऐकलेलं आहे, परंतु ह्या सर्व गोष्टींचं सार फक्त 2 गोष्टीमध्ये त्यानं मांडलेलं आहे आणि ते म्हणजे देवाचं भय धरा. पहिली गोष्ट की देवाचं भय धरा आणि दुसरी गोष्ट की देवाच्या आज्ञा पाळा, त्याच्या आज्ञा पाळा. आणि ते सांगत आहे की मनुष्य कर्तव्य, मनुष्याचं काम एवढंच आहे की त्या परमेश्वराची आपण भीती बाळगावी आणि त्या परमेश्वर जे सांगत आहे त्याप्रमाणे आपण करत राहावं. आणि पुढे सांगत आहे की सगळ्या बऱ्या वाईट गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्याची झाडाझडती घे. हालेलुया. आपण जे काही करत आहोत, आपण जसं वागत आहोत त्या सर्व कृत्याची, आपल्या सर्व वर्तनाची परमेश्वर जेव्हा न्याय करायला येईल तेव्हा तो सर्व गोष्टींची झाडाझडती घेणार आहे. हालेलुया. म्हणून आज परमेश्वर सांगत आहे की आपल्याला कशा प्रकारे वागायचं आहे, आपल्याला काळजीपूर्वक राहण्याची गरज आहे प्रियानो. काही वेळेला आपल्याला वाटेल की आपण कृत्य केलं आणि आपण 17 वेळा आपण पाप केलं किंवा वाईट कृत्य केलं, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या आणि आपण परमेश्वराला क्षमा मागितली, परमेश्वर नक्कीच क्षमा करेल, परंतु त्या सर्व गोष्टींची परमेश्वर आपल्याला झाडाझडती घेणार आहे. हालेलुया. म्हणून आपण सर्व गोष्टी करत असताना आपण नेहमी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे 2 गोष्टी आज परमेश्वर सांगत आहे की एक म्हणजे आपल्याला देवाचं भय धरायचं आहे. हालेलुया. आपल्याला नेहमी त्या परमेश्वराची भीती आपल्या मनामध्ये पाहिजे आणि दुसरी गोष्ट की देवाच्या आज्ञा पाळणं. हालेलुया. सर्व सार हेच आहे की देवाचं भय बाळगणं आणि देवाचं आज्ञा पालन करणं प्रियानो. हालेलुया. म्हणून आज आपण विचार करूया की खरोखरच माझ्या जीवनामध्ये खरोखरच परमेश्वराबद्दलची भीती आहे का, परमेश्वराबद्दलचं भय माझ्या मनामध्ये आहे का, याचं आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. सध्या आपल्या सर्वांना माहित आहे की कोरोनाची परिस्थिती आहे
आज अनेक लोक घरामध्ये प्रत्येकानं डांबून घेतलेलं आहे. का डांबून घेतलेला आहे? की प्रत्येक जण त्या कोरोना आजाराला घाबरलेला आहे. हालेलुया. बाहेर पडल्यानंतर आपण काय करतो? सर्वजण मास्कचा वापर करतो, सामाजिक अंतर ठेवतो. त्याचप्रमाणे प्रत्येकाकडे सॅनिटायझरची डब्बी सुद्धा असते, सॅनिटायझर असतं. आपण एखाद्या गोष्टीला स्पर्श केला तर आपण काय करतो? सॅनिटाईज करतो आपले हात, आपण हात स्वच्छ करतो. बाहेरून आपण घरी आल्यानंतर आपण स्वच्छ करतो, आपण हातपाय धुतो किंवा आंघोळ करतो. या सर्व गोष्टी कशासाठी करत आहे? की आपल्या मनामध्ये त्या कोरोना आजाराबद्दलची एक भीती निर्माण झालेली आहे की मी जर बाहेर गेलो आणि मी जेव्हा इतर लोकांच्या संपर्कामध्ये येत असताना मला कोरोना झाला तर मला मृत्यू होऊ शकतो किंवा मी हे जग सोडून जाऊ शकतो. ही भीती मनामध्ये आहे आणि या भीतीमुळं आपण काय करत आहोत? की जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत. हालेलुया. परंतु आज आपण विचार करूया की हा छोटासा आजार कोरोना या देशामध्ये थैमान घालत असताना आपण त्या आजाराची इतक्या भारी प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये आपण भीती बाळगत आहोत. परंतु या आजाराला जो नष्ट करणारा परमेश्वर आहे किंवा सर्व सामर्थ्य जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराची भीती आपण कशा प्रकारे बाळगत आहोत? हालेलुया. समजत आहे सर्वांना की ह्या कोरोना आजाराचा आपण भीती बाळगत आहोत. भीती बाळगणं हे योग्य आहे, चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. परंतु या कोरोना आजाराची भीती बाळगत असताना याच्या पलीकडं आपला जो महान परमेश्वर आहे किंवा ज्या परमेश्वरानं आपलं तारण केलं किंवा ज्या परमेश्वरानं आपल्याला सर्व पापामधून, सर्व वाईट गोष्टीमधून आपल्याला बाहेर काढलं आणि आपल्याला त्यानं सार्वकालिक जीवन दिलं, त्या परमेश्वराची भीती आपण कशा प्रकारे बाळगत आहोत? हालेलुया. खरोखरच त्या महान परमेश्वराची, त्या सृष्टीकर्त्याची, ज्या देवानं आपल्याला निर्माण केलं, ज्या देवानं या जगाला निर्माण केलं, त्या देवाची आपण भीती कशा प्रकारे बाळगत आहोत? त्या देवाचं भय आपल्या मनामध्ये आहे का? त्या देवाची भीती आपल्या मनामध्ये आहे का? याचं आपण सर्वांनी परीक्षण करण्याची गरज आहे. हालेलुया. आणि जेव्हा आपण पाहतो की इस्रायल लोक, जेव्हा मोशेने इस्रायल लोकांना बाहेर काढलं आणि जेव्हा आपल्याला माहित आहे की मोशे परमेश्वराला जेव्हा भेटायचं होतं तेव्हा परमेश्वर काय करायचा? की मोशेला फक्त भेटायचा. तो सिनाय पर्वतावरती मोशे गेला आणि त्या ठिकाणी तो परमेश्वराची भेट घ्यायचा आणि परमेश्वराशी चर्चा करायचा आणि परमेश्वर जे सांगत आहे त्याप्रमाणे तो मोशे काय करायचा? इस्रायल लोकांना सांगायचा. आणि त्यावेळी सुद्धा इस्रायल लोक खूप परमेश्वराला घाबरत होते, ते कुरकुर करायचे, परंतु त्यांच्या मनामध्ये परमेश्वराबद्दल भीती नेहमी असायची. म्हणून त्याने काय केलं होतं की आम्ही त्या परमेश्वराला भेटणार नाही तर आमच्या वतीनं तू काय कर? मोशे, तू त्या परमेश्वराला जाऊन भेट. ही भीती होती कारण त्यांना माहित होतं की आम्ही जर त्या परमपवित्र परमेश्वराच्या सानिध्यामध्ये गेलो तर आमचा नाश होणार आहे. कारण त्यांना माहित होतं की आम्ही कुरकुर करणारे लोक आहोत, त्यांना माहित होतं की आम्ही पापी लोक आहोत, त्यांना माहित होतं की आम्ही अंधकारामध्ये चालणारे लोक आहोत आणि जर हा अंधकार जर प्रकाशामध्ये गेला तर अंधकार नक्कीच नष्ट होणार आहे. हालेलुया. म्हणून त्यांनी मोशेला निवडले होतं आणि परमेश्वराने सुद्धा मोशेची निवड केली आणि मोशे त्या देवाच्या सानिध्यामध्ये जायचा आणि त्या देवाला भेटायचा. प्रियानो, हालेलुया. जेव्हा आपण जुन्या करारामध्ये जेव्हा निवास मंडपच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण पाहतो, निवास मंडपामध्ये 3 गोष्टी होत्या की अंगण होतं, पवित्र स्थान होतं आणि परमपवित्र स्थान. परमेश्वर परमपवित्र स्थानामध्ये लोकांना भेटायचा, याजकाला भेटायचा आणि परमेश्वर सर्व लोकांचं रक्त घेऊन जेव्हा याजक त्या परमपवित्र स्थानामध्ये जायचा तेव्हा तो परमेश्वर काय करायचा? तो याजक स्वतःला शुद्ध करायचा, स्वतःला पवित्र करायचा. त्याच्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारची भीती होती प्रियानो की मी जर आतमध्ये गेलो आणि परमेश्वराचा जर तडाखा बसला आणि मी माझ्या जीवनामध्ये जर एखादं पाप असेल किंवा एखादी चुकीची गोष्ट असेल आणि मी जर त्या परम पवित्र स्थानामध्ये जर मरण पावलो तर कसं काय होणार? हालेलुया. त्या याजकाच्या मनामध्ये सुद्धा परमेश्वराच्या बद्दल एक प्रकारची भीती होती प्रियानो. म्हणून तो स्वतःला शुद्ध ठेवायचा, तो स्वतःला पवित्र ठेवायचा. आणि एक पद्धत सुद्धा होते की जेव्हा त्या परमेश्वराला भेटण्यासाठी परमपवित्र स्थानामध्ये जेव्हा याजक जायचा तेव्हा त्याच्या पायाला दोरी बांधलेली असायची, तिथं घुंगूर बांधलेलं असायचं की जो पण आवाज येत आहे तो पण लोकांना समजायचं की याजक आतमध्ये जिवंत आहे. परंतु जेव्हा घुंगराचा आवाज बंद व्हायचा तेव्हा त्यांना कळायचं की याजकाला परमेश्वराचा तडाखा बसलेला आहे, काहीतरी चुकी आहे याजकामध्ये आणि तो मृत पावलेला आहे. तेव्हा ते त्याचं प्रेत काय करायचे?
दोरीनं वळायचे. आतमध्ये कोणी जात नव्हतं प्रियानं. त्यांनी ते याजकाच्या पायाला दोरी बांधलेली असायची. कशासाठी? कारण त्या लोकांच्या मध्ये सुद्धा, बाहेर असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा त्या महान देवाच्या बद्दलची भीती होती. हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे प्रियानं. परंतु आज आपल्या मनामध्ये जे लोक ऐकत आहेत, प्रत्येकानं लक्ष देऊन ऐका की आज आपल्या मनामध्ये परमेश्वराबद्दल कशा प्रकारची भीती आहे. का आपल्या मनामध्ये भीतीच नाही, देवाच्या कृपेचा काळ आहे. आपण जेव्हा पाप करतो, आपण क्षमा मागतो, परमेश्वर आपल्याला त्या पापाची क्षमा करतो, देव आपल्याला आशीर्वादित करतो. देवाची कृपेचा काळ असताना आपण देवाची भीती न बाळगणं हे अयोग्य आहे प्रियानो. हालेलुया. देवाची कृपा आहे. ज्याप्रमाणे जुन्या करामध्ये जेव्हा पाप व्हायचं तेव्हा देवाचे तडाखे बसायचे. देव त्यांना ताडण करायचा, देव त्यांना त्यांच्या पापाचं दुरुस्त करायचा प्रियानो. परंतु आज कृपेचा काळ आहे. देवानं बलिदान केलेलं आहे येशूचं आपल्या सर्वांच्या पापासाठी. याचा अर्थ असा नाही की आपण त्या परमेश्वराची भीती बाळगायचं सोडून द्यायचं. हालेलुया. आज आपण चर्चला नाही गेलो, आपल्याला काहीच वाटत नाही. आपल्या मनामध्ये ती भीती वाटणं गरजेचं आहे प्रियानो. हालेलुया. मी जर सकाळी प्रार्थना केली नाही, मी आठवडाभर जर देवाचं वचन वाचत नाही, मी जर देवाची प्रार्थना करत नाही, तर एक प्रकारची भीती आपल्या मनामध्ये असायला पाहिजे प्रियानो, की त्या परमेश्वराला काय वाटेल, तो परमेश्वर कशा प्रकारे माझा विचार करेल. ज्या लोकांना परमेश्वरात निवडलेला आहे त्या लोकांची सहभागिता करण्यासाठी परमेश्वर नेहमी तयार आहे प्रियानो. म्हणून आजच्या जगामध्ये आपण कशा प्रकारे त्या परमेश्वराचं भय बाळगत आहोत. का आपल्या मनामध्ये परमेश्वराबद्दलची भीती निघून गेलेली आहे. आपण त्याला साहजिकरित्या आपण घेत आहोत का, की व्हायचं ते होईल, जे परमेश्वराला काय करायचं आहे ते करू दे, परंतु मी माझ्या इच्छेप्रमाणे वागणार, मी मला वाटेल तसं मी एन्जॉय करणार, मला वाटेल त्याप्रमाणे मी करणार. अशा प्रकारचा विचार असेल तर परमेश्वर इथं इशारा देत आहे की सगळ्या कृत्याची तो झाडाझडती घेणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर आपल्या सर्वांना इशारा देत आहे की आपल्याला जर असं वाटत असेल की मला काहीच होत नाही, मी पाप केलं तर परमेश्वर मला शिक्षा करत नाही, मी चुकीच्या गोष्टी केला तर परमेश्वर मला शापित करत नाही, माझ्या जीवनामध्ये कोणतीच अघटित घटना घडत नाही, याचा अर्थ असा नाही की परमेश्वर तुम्हाला शासन करणार नाही. तर परमेश्वर सांगत आहे की सगळ्या कृत्याची परमेश्वर जेव्हा न्यायाचा दिवस येईल तेव्हा तो प्रत्येक कृत्याची झाडाझडती घेणार आहे. हालेलुया. म्हणून पहिला मुद्दा की आपण पाहत आहोत की देवाचं भय बाळगणं हे खूप चांगलं आहे प्रियानो. आपल्या मनामध्ये देवाबद्दलची भीती पाहिजे. मी जर प्रार्थना केली नाही तर देवाला काय वाटेल, मी जर चर्चला गेलो नाही तर देवाला काय वाटेल, मी जर देवाचं वचन वाचलं नाही तर देवाला काय वाटेल, मी जर दान आणि दशांश दिला नाही तर देवाला काय वाटेल. हालेलुया. म्हणून आपल्या मनामध्ये नेहमी जेव्हा देवाचा विचार येतो, मी एखादा निर्णय घेत असताना देवाला मी ती प्रार्थना करायला पाहिजे की देवा या सर्व गोष्टी तू आशीर्वादित कर. याचा अर्थ की आपण त्या देवाची भीती बाळगत आहोत प्रियानो. परंतु सध्या आपण पाहतो की मंडळीमध्ये परमेश्वराबद्दल भीती राहिलेली नाही. या कृपेच्या काळामध्ये प्रत्येक जण आपापल्या मार्गाने जीवन जगत आहे. आपल्याला पटेल, आपल्याला आवडेल त्याप्रमाणे तो जीवन जगत आहे. आणि परमेश्वराला कोणत्या गोष्टी आवडतील, काय परमेश्वर त्याबद्दल काय विचार करेल, याचा विचार करण्याचा आपण सर्वांनी बंद केलेला आहे. परंतु आज परमेश्वर आपल्या सर्वांना सांगत आहे की आता आपल्याला पश्चाताप करण्याची गरज आहे, आपल्याला पुन्हा उठण्याची गरज आहे आणि त्या देवाकडे जाऊन त्या देवाला सांगण्याची गरज आहे की होय परमेश्वरा, मी इथून पुढे तुझं भय धरणार आहे. होय परमेश्वरा, इथून पुढे मी तुझी भीती बाळगणार आहे. तू मला सहाय्याने मदत कर. म्हणून दुसरे इतिहास याचा 19 अध्याय आणि 7वं वचन सांगत आहे की तर परमेश्वराची भीती तुमच्या ठाई असू द्या, तुम्ही जे करता सांभाळून करा. आणि दुसरे इतिहास 19 अध्याय 7वं वचन सांगत आहे की परमेश्वराची भीती तुमच्या ठाई असू द्या. प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या मनामध्ये आपल्या परमेश्वराबद्दलची भीती असायला पाहिजे, कारण जे काही करता ते सांभाळून करा. कोणतीही गोष्ट करत असताना विचार करा की परमेश्वराला काय वाटेल. प्रत्येक गोष्ट करत असताना सांभाळून करायचं सांगत आहे. कारण का की तुम्ही त्या परमेश्वराची भीती बाळगून त्या गोष्टी करा. मत्ते 15:8 मध्ये सांगत आहे की हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
आज अनेक लोक आहेत की या वचनाप्रमाणे ते लोक वागत आहेत की ते फक्त ओठानं स्तुती करतात, फक्त मोठ्या आवाजामध्ये देवाची आराधना करतात, मोठमोठ्या शब्दांनी देवाला प्रार्थना करतात, परंतु त्यांचा अंतःकरण परमेश्वरापासून खूप दूर गेलेला आहे. ते परमेश्वरापासून खूप दूर गेलेले आहेत प्रियानो. म्हणून मत्ते 15:8 मध्ये सांगत आहे की हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, हे लोक फक्त दिखावा करण्यासाठी फक्त वरवरचं देवाला आराधना करतात, देवाचं गौरव करण्याचा प्रयत्न करतात, परंतु अंतःकरण ते परमेश्वरापासून खूप दूर गेलेले आहेत. ज्याप्रमाणे शास्त्री पुरुष होते, ते दिसायला खूप सुंदर होते, झगमगीत स्वच्छ कपडे घालणारे होते, परंतु त्यांच्या आतमध्ये आध्यात्मिक गोष्टींच्या बद्दलची जी त्रुटी होती किंवा जे पाप होतं, त्या पापामध्ये ते जीवन जगणारे लोक होते प्रियानो. म्हणून इथं सांगत आहे की आपल्याला सुद्धा फक्त ओठानं स्तुती करायची नाही प्रियानो, आपल्याला पूर्ण अंतःकरणापासून त्या देवाची स्तुती करायची आहे, त्या देवाचं भय धरायचं आहे आणि आपण त्या देवाच्या आज्ञेमध्ये राहायचं आहे प्रियानो. म्हणून लेवी याचा 19 अध्याय आणि 14 वचन याचा ब भाग सांगत आहे की तू आपला देव परमेश्वर याचं भय बाळग, मी परमेश्वर आहे. आणि सांगत आहे की मी परमेश्वर आहे, तू माझं काय कर, भय बाळग, तिथं सांगत आहे. हालेलुया. आज आपल्या मनामध्ये त्या देवाची भीती आहे का प्रियानो? हालेलुया. ज्याप्रमाणे आपण देवाच्या भयाबद्दल जेव्हा आपण विचार करतो की जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रपोजल मध्ये आपण जेव्हा आध्यात्मिक गोष्टीच्या बद्दल आपण लिहित राहतो, आपण पार्टनरच्या संदर्भामध्ये लग्न होत असताना आपल्या सर्वांना माहित आहे का आपल्या प्रोफाईल मध्ये किंवा आपल्या बायोडाटा मध्ये आपण लिहित असतो की आय एम गॉड फिअरिंग गाय. आणि आपल्याला कशी पाहिजे मुलगी? देवाचं भय असणारी मुलगी पाहिजे. आपण मुलाच्या बद्दल सुद्धा लिहितो की देवाचं भय असणारा मुलगा आपल्याला पाहिजे. हालेलुया. फक्त आपण त्या कागदावरती लिहिलं असतं की मी देवाचं भय बाळगणारा व्यक्ती आहे. आणि आपण सुद्धा लोकांच्याकडून अपेक्षा करतो की मला जो जोडीदार पाहिजे तो सुद्धा देवाचं भय बाळगणारा पाहिजे. हालेलुया. परंतु त्या शब्दाचा अर्थ जेव्हा आपल्याला माहित होईल किंवा त्या शब्दावरती आपण जास्त विचार करू की खरोखरच मी जे लिहत आहे किंवा मी माझ्याबद्दल जे सांगत आहे की मी देवाचं भय बाळगणारा व्यक्ती आहे, खरोखरच मी देवाचं भय बाळगणारा व्यक्ती आहे का? हालेलुया. देवाच्या बद्दल माझ्या मनामध्ये भीती आहे का प्रियानो? हे आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे. फक्त म्हणून चालत नाही प्रियानो की मी देवाचं भय बाळगतो, माझं कुटुंब देवाचं भय बाळगतं, परंतु त्याप्रमाणे वागायला पाहिजे प्रियानो. ती भीती आपल्या मनामध्ये दिसायला पाहिजे प्रियानो. ज्याप्रमाणे ते इस्रायल लोकांच्या मध्ये ती भीती होती की ते देवाला भेटायला सुद्धा जात नव्हते, त्यांनी मोशेला पुढारपण दिलेलं होतं. त्यांना माहित होतं की आम्ही जर त्या देवाच्या सानिध्यामध्ये गेलो तर आम्ही भस्म होऊन आमची राख झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. त्याच प्रकारची भीती आज आपल्या चर्चमध्ये किंवा आपल्या लोकांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रत्येक जण आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे जीवन जगत आहे, परंतु परमेश्वर सर्व गोष्टींचा झाडा घेणार आहे हे आपण लक्षात ठेवून आपण नेहमी परमेश्वराची भीती बाळगायला पाहिजे प्रियानो. आपण काही परमेश्वराची भीती बाळगण्याला काही फायदे सुद्धा आहेत प्रियानो. हालेलुया. जेव्हा आपण परमेश्वराचं भय बाळगतो तेव्हा त्याचे काही बेनिफिट्स सुद्धा आहेत. आपण 5 प्रकारचे बेनिफिट्स आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं की जेव्हा आपण परमेश्वराचं भय बाळगतो तेव्हा परमेश्वर त्याच्या ज्ञानानं आपल्याला भरतो प्रियानो. हालेलुया. आपल्याला त्याच्या ज्ञानानं भरतो. काही वेळेला आपल्याला गोष्टी समजत नाहीत, परंतु जेव्हा आपण परमेश्वराचं भय बाळगून आपण जीवन जगत राहतो तेव्हा परमेश्वर त्याच्या ज्ञानानं आपल्याला भरतो. हालेलुया. मग ते आध्यात्मिक ज्ञान परमेश्वर देऊन आपल्याला आशीर्वादित करतो. मग नीतिसूत्र 1 अध्याय आणि 7 वचन सांगत आहे की परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. जे लोक परमेश्वराचं भय धरतात त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान येण्याची सुरुवात होते, ज्ञानाचा प्रारंभ होतो, नॉलेज त्यांना मिळतं प्रियानो. यासाठी या जगातील नॉलेज बद्दल मी बोलत नाही प्रियानो, तर आध्यात्मिक गोष्टींचं नॉलेज आपल्याला मिळणार प्रियानो. काही वेळेला आपण देवाचं वचन वाचतो परंतु आपल्याला देवाचं वचन कळत नाही. का कळत नाही? कारण का ते आध्यात्मिक नॉलेज, ते सामर्थ्य किंवा ती आकलन शक्ती आपल्याला नाही प्रियानो. परंतु जेव्हा आपण देवाचं भय धरतो आणि देवाच्या भयामध्ये राहतो तेव्हा परमेश्वर ज्ञान देण्याची सुरुवात करतो प्रियानो.
हालेलुया. आणि आपण जेव्हा देवाचं वचन वाचतो तेव्हा आपल्याला त्या देवाच्या वचनामध्ये एक रस निर्माण होतो, आपल्याला त्या देवाच्या वचनामध्ये एक आवड निर्माण होते, आपल्याला त्या देवाच्या वचनामधून नवनवीन प्रगटीकरण देव देण्यासाठी सुरुवात करतो. हालेलुया. परंतु त्यासाठी आपल्याला देवाची भीती बाळगण्याची गरज आहे. म्हणून स्तोत्र 111 आणि 10व्या वचनामध्ये सांगत आहे की परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ होय, त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांस सद्बुद्धी प्राप्त होते. हालेलुया. आणि जे लोक देवाचं भय धरतात त्यांना परमेश्वर आध्यात्मिक ज्ञान देतो आणि त्याचप्रमाणे ते सद्बुद्धी त्यांना प्राप्त होते, त्यांना चांगली बुद्धी मिळते. याचा अर्थ की ते लोक मॅच्युअर बनतात. हालेलुया. प्रौढ बनतात. त्यांना सर्व बऱ्या वाईट गोष्टी काय होतात, समजायला लागतात प्रियानो. म्हणून आपल्याला जर ख्रिस्तामध्ये मॅच्युअर व्यक्ती बनायचा आहे, आपल्याला प्रौढ एक जबाबदार व्यक्ती बनायचा आहे, तर आपल्याला नेहमी परमेश्वराचं भय बाळगावं लागेल. म्हणून इथं सांगत आहे की स्तोत्र 111 10वं वचन, परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे, त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांस सद्बुद्धी प्राप्त होते. आणि चांगली बुद्धी परमेश्वर त्या लोकांना देतो की जे लोक देवाचं भय धरतात त्या लोकांना परमेश्वर चांगली बुद्धी देतो, त्या लोकांना आध्यात्मिक ज्ञान देतो, त्यांना हुशार बनवतो प्रियानो. आणि जेव्हा आपली हुशारी अनेक लोक पाहतात तेव्हा देव आपल्याला स्तुती पात्र करतो. हालेलुया. म्हणून देवाचं भय बाळगण्याचा पहिला फायदा की देव त्याच्या ज्ञानानं आपल्याला भरतो प्रियानो. त्यानंतर दुसरा मुद्दा की जेव्हा आपण देवाचं भय बाळगतो तेव्हा परमेश्वर आपल्याला सर्व पापापासून सर्व वाईट गोष्टीपासून आपण काय करतो, लांब राहतो. हालेलुया. दुसरा फायदा देवाचं भय बाळगण्याचा, जेव्हा देवाचं भय बाळगणार तेव्हा आपण कोणतंच पाप करणार नाही, कोणत्याच प्रकारच्या अंधकारामध्ये चालणार नाही. निर्गम याचा 20वा अध्याय आणि 20वा वचन, तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनामध्ये राहून तुम्ही पाप करू नये यासाठी देव आला आहे. हालेलुया. देवाची भीती जर आपल्या मनामध्ये असेल ना तर आपण कोणतंही चुकीचं कार्य करणार नाही, कोणतंही पाप आपण करणार नाही. म्हणून दुसरा फायदा की जर आपण देवाचं भय धरणार तर आपण कोणतंही पाप करणार नाही. तिसरा फायदा की आपण जेव्हा देवाचं भय धरणार तेव्हा परमेश्वर आपलं आयुष्य वाढवतो प्रियानो. हालेलुया. किती सुंदर गोष्ट आहे की सध्या लोकांचं वय आहे की 60 वर्ष झाले की लोकांना वाटतं की भरपूर जीवन जगलो, परंतु जेव्हा आपण देवाची भीती बाळगणार तेव्हा आपलं आयुष्य वाढणार प्रियानो. म्हणून इथं नीतिसूत्र 10वा अध्याय आणि 27 वचन सांगत आहे की परमेश्वराचे भय आयुष्य वाढवते पण दुर्जनाची वर्षे कमी होतात. जो देवाचं भय बाळगतो त्याचा आयुष्य वाढतं, परंतु जो दुर्जन आहे, जो देवाचं भय धरत नाही, जो देवाला मान सन्मान देत नाही, त्याची वर्ष कमी होतात, त्याची वर्ष काय होतात, कमी होतात. किती सुंदर आहे की जेव्हा आपण देवाचं भय बाळगतो तेव्हा आपलं आयुष्य सुद्धा वाढतं प्रियानो. हालेलुया. त्यानंतर चौथा मुद्दा की जेव्हा आपण देवाचं भय बाळगतो तेव्हा आपण एक स्तुतीचा विषय बनतो. अनेक लोक आपल्याबद्दल स्तुती करणार, अनेक लोक आपली वाहवा करणार, अनेक लोक आपल्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलणार. आणि नीतिसूत्र याचा 31वा अध्याय आणि 30वा वचन सांगत आहे की सौंदर्य भुलवणार आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. हे स्त्रीबद्दल वचन आहे. इथं सांगत आहे की बाहेरून आपण किती सुंदर दिसत आहोत किंवा आपण किती मोहक आहोत या सर्व गोष्टींच्या पलीकडं आपण जर देवाचं भय बाळगणारे लोक आहोत तर इथं सांगत आहे की त्या व्यक्तीची प्रशंसा होते. हालेलुया. जेव्हा आपण देवाचं भय बाळगणार तेव्हा अनेक लोकांना आश्चर्य वाटणार आपल्या जीवनाबद्दल, आपल्या चांगल्या वर्तनाबद्दल, आपल्या चांगल्या स्वभावाबद्दल अनेक लोक आपली प्रशंसा करणार. हालेलुया. म्हणून चौथा फायदा आहे देवाचं भय धरण्याचा की जेव्हा आपण देवाचं भय बाळगणार तेव्हा आपली नेहमी प्रशंसा होणार. हालेलुया. आपण लज्जास्पद बनणार नाही प्रियानो. अनेक लोक आपल्याला लज्जास्पद बोलणार नाही तर अनेक लोकांना आपल्याबद्दल अभिमान असणार आणि अनेक लोक आपली नेहमी स्तुती करणार. आपण प्रशंसेचा विषय असणार. म्हणून चौथा मुद्दा, देवाचं भय बाळगणारं आपली नेहमी प्रशंसा होणार. हालेलुया. आणि पाचवा मुद्दा
की आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही. प्रेज द लॉर्ड, आमेन. आपण जेव्हा देवाचं भय बाळगणार, कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला पडणार नाही. सर्व प्रकारची मुबलकता परमेश्वर आपल्याला देणार. स्तोत्रसंहिता 34 आणि 9 वचन सांगत आहे की परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. आमेन. जे इथं सांगत आहे की जे लोक परमेश्वराचं भय बाळगतात, जे लोक परमेश्वराची भीती बाळगतात, त्यांना काहीही उणे पडत नाही. कोणत्याही गोष्टीची उणव किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता त्यांना पडत नाही. हालेलुया. देवा स्तुती असो. पहिला मुद्दा आपण पाहिलेला आहे की देवाचं भय आपल्या मनामध्ये असायला पाहिजे, आणि देवाचं भय जेव्हा बाळगतो तेव्हा आपल्याला ज्ञान मिळणार. देव आपल्याला त्याच्या ज्ञानानं आपल्याला हुशार बनवणार. दुसरी गोष्ट सांगते की आपल्याला पापापासून लांब राखणार. तिसरी गोष्ट की आपला आयुष्य वाढवणार. त्यानंतर आपण स्तुतीचा विषय होणार, आपली नेहमी प्रशंसा होणार. आणि पाचवी गोष्ट की आपल्याला काहीही कमी पडणार नाही. किती सुंदर गोष्टी आहेत प्रियानो, की जेव्हा आपण देवाचं भय बाळगणार तेव्हा हे 5 आशीर्वाद, याच्यापेक्षा भरपूर आशीर्वाद आहेत प्रियानो, परंतु हे आज मी तुम्हाला या 5 गोष्टी सांगत आहे. या 5 आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देणार. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण पाहिलेली आहे की पहिली गोष्ट आपल्याला देवाचं भय धरायचं आहे, आणि दुसरी गोष्ट की देवाचं आज्ञापालन करायचं आहे. हालेलुया. देव जे सांगत आहे त्याप्रमाणे आपल्याला राहायचं आहे. देव जे सांगत आहे त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. म्हणून मत्तेमध्ये सांगत आहे की प्रभूजी म्हणणारे काय किती आहेत? पुष्कळ आहेत. प्रभू प्रभू म्हणणारे पुष्कळ आहेत, परंतु जो परमेश्वरानं दिलेल्या वचनाप्रमाणे जीवन जगतो त्याला सार्वकालिक जीवन मिळतं, त्याचा नाश होत नाही. म्हणून आपण मोठ्यानं आराधना केली, आपण किती सुंदर आराधना केली, देवाची स्तुती केली, त्याचा काही उपयोग नाही. आपण आराधना करत असताना आपण त्याचं वचन सुद्धा ऐकून त्या वचनाप्रमाणे वागायला पाहिजे, त्या देवाचं आज्ञापालन करायला पाहिजे. म्हणून इथं सांगत आहे की आपल्याला आज्ञापालन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नेहमी परमेश्वराचं ऐकणं, नेहमी परमेश्वराचा आवाज ऐकणं. जेव्हा आपण देवाचं वचन वाचतो त्या देवाच्या वचनामधून सुद्धा परमेश्वर आपल्याला अनेक वेळेला काहीतरी करण्याची प्रेरणा देत असतो, तेव्हा ती परमेश्वराची आज्ञा आपल्याला मिळत असते प्रियानो. म्हणून वेगवेगळ्या गोष्टींच्या मार्फत परमेश्वर आपल्याला काही ना काही करण्यासाठी प्रेरणा देत असतो. पवित्र आत्मा आपल्याला त्यासाठीच दिलेला आहे की आपण नेहमी त्या आत्म्याच्या प्रेरणेने चालावं प्रियानो. हालेलुया. येशू जेव्हा स्वर्गामध्ये जात होता तेव्हा तो म्हटला की मी तुम्हाला माझा कैवारी देतो. कशासाठी देतो? की त्या कैवाऱ्याचा आपण ऐकावं. हालेलुया. त्या आत्म्याच्या प्रेरणेने आपण चालावं, यासाठी तो पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे. हालेलुया. परंतु आपण कोणाच्या प्रेरणेने चालत आहोत? आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या प्रेरणेने आपण चालत असतो. आपल्याला स्वतःला वाटेल त्याप्रमाणे जीवन जगत असतो. देवाच्या आत्म्याला मान द्या, त्या देवाच्या आत्म्याला विझवू देऊ नका, त्या देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चाला प्रियानो. म्हणून इथं सांगत आहे दुसरी गोष्ट आहे की सर्व गोष्टींचं सार आहे की देवाचं भय धरणं आणि देवाचं आज्ञापालन करणं. म्हणून आज आपण थोड्या वेळामध्ये आज्ञापालनाबद्दल आपण पाहणार आहोत. अनुवाद याचा 27 अध्याय 10वं वचन की म्हणून आपला परमेश्वर याची वाणी ऐक, आज मी तुला त्याच्या ज्या आज्ञा व विधी सांगत आहे त्याप्रमाणे वाग. इथं सांगत आहे की तुम्ही काय करा की त्या परमेश्वराची वाणी ऐका. परमेश्वर जे तुमच्याशी बोलत आहे ते लक्ष देऊन ऐका, आणि फक्त ऐकू नका तर त्यामध्ये ज्या काय आज्ञा सांगितलेल्या आहेत किंवा जे विधी सांगितलेले आहेत ते सर्व तुम्ही काटेकोरपणे पाळा सांगत आहे. पहिले योहान 5वा अध्याय आणि 3रा वचन सांगत आहे की देवावर प्रीती करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं, आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. हालेलुया. देवावर मी म्हणतो की देवा प्रभू मी तुझ्यावरती प्रेम करतो, प्रभू मी माझं प्रेम तुझ्यावरती आहे. परंतु इथं सांगत आहे की जो व्यक्ती प्रभूवरती प्रेम करतो याचा अर्थ की तो देवाचं आज्ञापालन करतो. काटेकोरपणे आज्ञापालन करणारा व्यक्तीच प्रभूवरती प्रेम करू शकतो. येशूनं पित्यावरती प्रेम केलेलं होतं. याचा अर्थ की येशूनं पित्यानं दिलेली आज्ञा काटेकोरपणे मरेपर्यंत पाळली आणि सर्व गोष्टी पित्याच्या इच्छेप्रमाणे केल्या. म्हणून त्यानं काय केलं की देवाला प्रसन्न केलं, देवाचं आज्ञापालन केलं प्रियानो. त्यानं पित्याची आज्ञा ऐकली. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा पित्याची आज्ञा ऐकायला पाहिजे. आपल्या परमेश्वराचं आज्ञापालन आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे प्रियानो.
आणि इथं सांगत आहे की जो देवावरती प्रेम करतो तो देवाचं आज्ञापालन काटेकोरपणे करतो. हालेलुया. कॅज्युअल घेत नाही. हे बायबल वाचायला फक्त वाचायला दिलेलं नाही प्रियानो. हे बायबल आपल्याला यासाठी दिलेलं आहे की ते वाचावं, त्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे आपण कृती करावी, त्याप्रमाणे आपण वर्तन करावं, त्याचं आज्ञापालन करावं, यासाठी हे बायबल आपल्याला दिलेलं आहे. हालेलुया. म्हणून आपण हे बायबल फक्त घरामध्ये ठेवण्यासाठी दिलेलं नाही, ते वाचायला पाहिजे. त्यामध्ये परमेश्वर मला काय सांगत आहे ते ऐकून त्याप्रमाणे आपल्याला करायला पाहिजे प्रियानो. आणि देवाच्या आज्ञापालनाचे एक 5 फायदे मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. यामध्ये पहिला फायदा की जेव्हा आपण देवाचा आज्ञापालन करणार तेव्हा उत्तम फळ आपल्याला मिळणार. हालेलुया. परमेश्वर आपलं जीवन आशीर्वादित करणार. म्हणून यशया याचा पहिला अध्याय आणि 19 वचन सांगत आहे की तुम्ही माझे ऐकावयाला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. हालेलुया. याचा अर्थ की आपण जे कमवत आहोत त्या कमाईमध्ये परमेश्वर आशीर्वाद देणार. हालेलुया. काही वेळेला आपल्याला आपण इतकं कमवत असतो परंतु कधी आपला पगार संपतो हे आपल्याला कळत नाही. का कळत नाही? कारण का आपल्या पगारावरती किंवा आपल्या आपण जे कमाई करतो त्यावरती देवाचा आशीर्वाद नसतो. म्हणून इथं सांगत आहे की आपण जर देवाचं आज्ञापालन करत आहे, देवाच्या नियमानुसार आपण जर दशांश देत आहे, दान देत आहे आणि देवाचं भय बाळगून देव जे सांगत आहे त्याप्रमाणे करत आहे तर परमेश्वर सांगत आहे की भूमीचं उत्तम फळ खाल. याचा अर्थ की तुम्ही जी कमाई कराल त्या कमाईवरती परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल, पगारावरती परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल, तुमच्या कामामध्ये परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. म्हणून आपल्याला उत्तम फळ खायचं असेल किंवा आपल्याला उत्तम गोष्टी जर आपल्याला मिळाव्यात असं जर वाटत असेल तर आपल्याला परमेश्वराचं आज्ञापालन करायला पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा की आपण जेव्हा परमेश्वराचं आज्ञापालन करतो तेव्हा आपण त्याचे लोक बनतो प्रियानो. हालेलुया. आणि तो आपला प्रभू बनतो. आणि इथं सांगत आहे की इर्मया 7 अध्याय 23 वचन की तर जी त्यास एवढीच आज्ञा केली की माझे वचन ऐका म्हणजे मी तुमचा देव होईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल, तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हाला सांगतो त्याने चला. आणि तो सांगत आहे की माझं जर तुम्ही आज्ञा ऐकल्या, मी सांगतोय त्याप्रमाणे जर केलं तर तुम्ही काय व्हाल? तुम्ही माझे लोक व्हाल. आणि मी काय होईल? मी तुमचा परमेश्वर होईल, मी तुमचा प्रभू होईल. आणि आणखीन एक सुंदर वचन आहे निर्गम याचा 19 अध्याय आणि 5वं वचन. निर्गम याचा 19 अध्याय आणि 5वं वचन खूप सुंदर वचन आहे, तुम्ही ते नोट करून घेऊ शकता. यामध्ये सांगत आहे की म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. आणि जे लोक परमेश्वराचं आज्ञापालन करतात, त्याच्या वाणीकडे लक्ष देतात, त्याप्रमाणे करतात, त्या लोकांना सांगत आहे की तुम्ही परमेश्वराचा खास निधी व्हाल. हालेलुया. खास निधी म्हणजे एक मौल्यवान वस्तू. ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये सोनं असतं, सोनं आपण कुठे ठेवतो? असं उघड्यावरती ठेवतो का कुठेही? तर त्या सोन्याची जागा एक विशिष्ट असते, आपण त्याला जपून ठेवतो, ते हरवू नये यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. आणि त्याचप्रमाणे परमेश्वर सांगत आहे की जेव्हा आपण देवाचं आज्ञापालन करतो तेव्हा आपल्याला सोन्यासारखी किंमत येते प्रिया. आपण एक विशेष लोक बनतो त्या परमेश्वराचे. ज्याप्रमाणे VIP लोक आपल्याला माहित आहेत की ज्याप्रमाणे जे राजकीय नेते आहेत, जेव्हा राजकीय नेते कुठेही जात असतात तेव्हा लोक बाजूला केले जातात, लोक त्यांच्या जवळ येत नाहीत. त्यांना एक विशिष्ट असा एक रुतबा त्यांच्या मध्ये असतो प्रियानो. तशाच प्रकारे रुतबा आपल्याला मिळणार आहे. केव्हा मिळणार? जेव्हा आपण देवाचं आज्ञापालन करणार तेव्हा आपण सर्वजण खास निधी होणार, आपण VIP लोक होणार, परमेश्वराचे महत्वाचे लोक आपण सर्वजण होणार प्रियानो. हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे. म्हणून इथं सांगत आहे की माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा, म्हणजे या जगामध्ये जेवढे लोक आहेत त्या सर्व लोकांच्या पेक्षा आपण स्पेशल लोक बनू प्रियानो. आपण परमेश्वराचे खास लोक बनणार आहे, परमेश्वराचे निवडलेले लोक आपण बनणार आहे.
खरोखरच किती सौभाग्य परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे. परंतु हे कधी मिळणार? आपण काटेकोरपणे देवाचं आज्ञापालन करणार तेव्हा. त्यानंतर तिसरा फायदा आहे की जेव्हा आपण देवाचं आज्ञापालन करणार तेव्हा देव आपल्यामध्ये वस्ती करणार. हालेलुया. देव आपल्या सोबत राहणार. प्रियानो, योहान 14 आणि 23 वचन, येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल, माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल, आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्या बरोबर वस्ती करू. किती अद्भुत गोष्ट आहे प्रियानो. वाचता असताना खूप आनंद होत आहे. या वचनाबद्दल एक उत्साह मिळत आहे. आणि ते परमेश्वर सांगत आहे की जो कोणी माझ्यावर प्रीती करेल आणि माझं वचन पाळेल तर आम्ही काय करू? तो पिता आणि येशू आम्ही त्याच्या बरोबर येऊन वस्ती करू. हालेलुया. जेव्हा येशू स्वर्गामध्ये जायच्या अगोदर सांगत आहे की तो सांगत आहे की जो व्यक्ती माझं आज्ञापालन करेल, जो व्यक्ती परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगेल, त्याच्या बरोबर पिता येईल आणि मी पण येईल आणि आम्ही दोघे जण त्याच्या जीवनामध्ये वस्ती करू. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. किती अद्भुत गोष्ट आहे की देव आपल्या बरोबर वस्ती करणार, देव आपल्या सोबत राहणार प्रियानो. कारण देवाला आज्ञापालन आवडतं. आज्ञाभंग करणारे लोक परमेश्वराला आवडत नाही. जे लोक देवाचं आज्ञापालन करतात, देव त्यांच्यामध्ये राहतो, देव त्यांच्यामध्ये वस्ती करतो, देव त्यांच्या सोबत चालतो प्रियानो. आणि देव त्यांना नेहमी मार्गदर्शन करतो. म्हणून तिसरा महत्वाचा मुद्दा की जेव्हा आपण देवाचं भय धरणार तेव्हा देव आपल्या बरोबर वस्ती करणार. आमेन. किती अद्भुत गोष्ट आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आपण पाहणार आहोत की जेव्हा आपण देवाचं भय धरणार तेव्हा परमेश्वर आपल्याला उंच करणार. हालेलुया. किती सुंदर गोष्ट आहे की जेव्हा आपण देवाची भीती बाळगणार तेव्हा देव आपल्याला उंच करणार. आपल्याला स्वतःहून उंच व्हायची गरज नाही. आपल्याला जर मोठं स्थान घ्यायचं आहे, आपण ज्या ठिकाणी जॉब करत आहोत त्या ठिकाणी आपल्याला जर चांगल्या पदावरती जायचं आहे तर तुम्ही पुढे पुढे करण्याचं बंद करा प्रियानो. फक्त एकच गोष्ट करा, देवाचं काटेकोरपणे आज्ञापालन करा. देव तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाचं वचन इथं सांगत आहे की अनुवाद याचा 28 अध्याय आणि पहिलं वचन सांगत आहे की तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ज्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करेल. हालेलुया. सर्व राष्ट्रांच्या पेक्षा परमेश्वर आपल्याला उंच करणार. हालेलुया. ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत त्या ठिकाणी जर आपल्याला उंच बनायचं आहे, आपल्याला जर प्रमोशन पाहिजे आहे, आपण आपल्या समाजामध्ये राहत असताना आपल्याला लोक मान द्यावा, आपला लोकांनी सन्मान करावा असं जर वाटत असेल तर आपल्याला एकच त्याची किल्ली आहे आणि ती म्हणजे काटेकोरपणे देवाचं आज्ञापालन करणं. हालेलुया. इथं सांगत आहे की त्या काळजीपूर्वक पाळ. देवानं दिलेल्या आज्ञा देव जे करायला सांगत आहे ते आपण काळजीपूर्वक जेव्हा पाळणार तेव्हा परमेश्वर सांगत आहे की तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करेल. आमेन, आमेन. देव आपल्याला उंच करणार. आपल्याला स्वतःहून उंच व्हायची गरज नाही. आपल्याला फक्त गपगुमान आपल्याला देवाचं आज्ञापालन करत आहे. देव एक दिवस आपल्याला उंच करणार. आमेन. त्यानंतर पाचवा महत्वाचा मुद्दा की 28 आणि दुसऱ्या वचनामध्ये सांगत आहे की आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. हालेलुया. आशीर्वादाच्या पाठीमागे तुम्हाला लागायची गरज नाही. फक्त तुम्ही देवाचं आज्ञापालन करा, देवाच्या आज्ञा काटेकोरपणे पाळा, देवाचे आशीर्वाद तुमच्या पाठीमागून येतील. आमेन. दुसरं वचन आपण वाचू. अनुवाद 28 दुसरं वचन की तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर ते सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. हालेलुया. आमेन. परमेश्वर सांगत आहे की सर्व आशीर्वाद तुमच्याकडे काय करत येतील? धावत येतील. आपल्याला आशीर्वादाच्या पाठीमागे जायची गरज नाही. आपल्याला पैशाच्या पाठीमागे जायची गरज नाही. आपल्याला या जगातील गोष्टी मिळवण्याच्या पाठीमागे जायची गरज नाही. आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतील, ज्या ज्या गरजा लागतील त्या सर्व गरजा, ते सर्व आशीर्वाद आपल्या पाठीमागे चालत येतील. आमेन. त्यासाठी काय करायला पाहिजे? फक्त देवाचं आज्ञापालन करायचं आहे. हालेलुया. किती अद्भुत आशीर्वाद देवाचं भय करण्याद्वारे आणि देवाचं आज्ञापालन करण्याद्वारे परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे प्रियानो. म्हणून आपण दोन गोष्टी पाहिल्या की देवाचं भय आपल्या मनामध्ये पाहिजे प्रियानो. देवाबद्दल साहजिकरित्या गोष्टी तुम्ही घेऊ नका. आपण साहजिकरित्या माझं काही वाकडं होणार नाही,
माझं काही वाईट होत नाही, अशा प्रकारे आपली जर मनस्थिती असेल आणि आपल्याला वाटेल त्याप्रमाणे जर आपण जीवन जगत असेल, तर परमेश्वराचा इशारा आहे, प्रत्येक गोष्टीबद्दल देव झाडाझडती घेणार आहे. हालेलुया. म्हणून आपल्याला घाबरून राहायला पाहिजे, आपल्याला नेहमी देवाचं भय बाळगायला पाहिजे. आणि जर आपण स्वतःच्या मनाप्रमाणे स्वतःला वाटेल त्याप्रमाणे करत असेल तर आपला नाश झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. नाश आपला झाल्याशिवाय राहणार नाही. कारण इस्रायल लोक जेव्हा ते परमेश्वराचा आज्ञाभंग करू लागले, जेव्हा त्याने देवाचं भय धरायचं सोडून दिलं, तेव्हा ते काय करत होते की त्यांचा नाश झाला. ज्या दुधामधाच्या प्रवाहामध्ये त्यांना परमेश्वर नेणार होता त्या प्रदेशामध्ये ते पोहोचू शकले नाहीत प्रियानो. म्हणून आपल्या मनामध्ये जर देवाचं भय नसेल तर आपला नाश हा नक्कीच आहे. आणि म्हणून आपण देवाचं भय धरूया, देवाचा आज्ञापालन करूया आणि हे देवाचे आशीर्वाद आपल्या मनामध्ये मिळवूया. म्हणून देवाचं भय धरणारं 5 आशीर्वाद आहेत, 5 बेनिफिट्स. देवाचं भय धरणारं आपण हुशार होतो, ज्ञान परमेश्वर आपल्याला देतो, आपण पापापासून लांब राहतो, आपलं आयुष्य वाढतं, आपली प्रशंसा होते, स्तुतीचा विषय आपण बनतो आणि आपल्याला काहीच उणीव पडत नाही. 5 आशीर्वाद देवाचं भय धरणाऱ्या जे लोक धरतात त्यांना मिळणार. आणि जे देवाचं आज्ञापालन करतात त्यांना उत्तम फळ मिळणार, त्यांची कमाई परमेश्वर आशीर्वादित करणार. आपण सर्वजण त्याचे VIP लोक बनणार, त्याचे खास लोक बनणार. आणि त्याचप्रमाणे देव आपल्या बरोबर वस्ती करणार. आणि पुढे सांगत आहे की आपल्याला सर्व लोकांच्या सर्व राष्ट्रापेक्षा आपल्याला उच्च करणार. आणि इथं सांगत आहे की आशीर्वाद आपल्याकडे धावत येणार. आपल्याला आशीर्वादाच्या पाठीमागे जायला लागणार ना, आशीर्वाद आपल्या पाठीमागे धावत येणार. परमेश्वर वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करो आणि परमेश्वर आपल्या सर्वांना कृपा देवो की त्या देवाचं भयदार धरण्यासाठी आणि त्या देवाचं आज्ञापालन काटेकोरपणे करण्यासाठी परमेश्वर आपल्या सर्वांचं सहाय्य करो. यावेळी आपण आपले डोळे बंद करू आणि 2 मिनिटं या वचनासाठी प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभुदेवा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा. आजच्या सकाळच्या वेळी रविवारच्या दिवशी प्रभुदेवा सुंदर अभिवचन दिलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभुदेवा. आम्ही तुझं भय धरावं यासाठी तो आम्हाला सहाय्य कर प्रभुदेवा. आम्ही तुझं आज्ञापालन करावं यासाठी तुझी कृपा तो आम्हाला दे प्रभुदेवा. आम्ही प्रार्थना करत आहे ऑनलाईन रीतीने जे लोक पाहत आहेत प्रभुदेवा, त्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महारातांना देत आहे. पवित्र आत्मा तू प्रत्येकाला स्पर्श कर, पवित्र आत्मा प्रत्येकाला तू प्रेरणा दे प्रभुदेवा. प्रत्येकाने प्रभुदेवा तुझं भय धरावं, तुझी भीती बाळगावी प्रभुदेवा. प्रत्येकाने प्रभुदेवा तू जे सांगत आहेस त्याप्रमाणे करावं, तुझं आज्ञापालन काटेकोरपणे काळजीपूर्वक करावं यासाठी तू प्रत्येकाला सहाय्य कर. ज्या रीतीने पाहत आहेत त्या प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादित करा आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे पडलेलं वचन आहे ते आशीर्वादित कर परमेश्वरा. इथून प्रभुदेवा जे लोक हे संदेश ऐकतील प्रभुदेवा त्या लोकांचं जीवन सुद्धा तू आशीर्वादित कर. त्या लोकांना सुद्धा प्रभुदेवा या वचनाद्वारे स्पर्श कर आणि तू त्या लोकांचं जीवन बदलून टाक प्रभुदेवा. आमच्या मनामध्ये प्रभुदेवा तुझ्याबद्दलची भीती येऊ दे प्रभुदेवा. आमच्या मनामध्ये प्रभुदेवा तुझं आज्ञापालन आम्ही करण्यासाठी ती प्रेरणा तू आम्हाला दे परमेश्वरा. धन्यवाद देतो. सर्व मानमय आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणाय का पित्या. आमेन आमेन आमेन. प्रेज लॉर्ड. नक्कीच परमेश्वरानं तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित केलेलं आहे, कारण परमेश्वर आपल्या भक्तीमध्ये आहे प्रियानं. हालेलुया. यावेळी आपण दान आणि दशांश प्रभूसाठी देणार आहोत. यावेळी एक सुंदरसं गीत गाणार आहोत आणि ते गीत गाऊन आपण आपलं दान दशांश वेगळं काढू शकता या वेळेमध्ये. आणि तुम्ही ज्या मंडळीमध्ये जात आहात त्या मंडळीमध्ये तुमचं दान आणि दशांश देऊ शकता. आणि जर त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला विशेष दान द्यायचं आहे तर तुम्ही आमच्या मंडळीशी संपर्क करू शकता आणि आमच्या मंडळीमध्ये तुम्ही पेरणी करू शकता. तर यावेळी एक सुंदरसं गीत गाऊ, उपासना संगीत मधलं 506 नंबरचं तन मन धन प्रभू तव चरणी हे गीत गाऊ. आणि गीत गात असताना आपण आपलं दान आणि दशांश वेगळं काढू. जर तुम्ही ऑनलाईन वापरत असाल बँकिंग तर तुम्ही तुमच्या चर्चमध्ये दान आणि दशांश पाठवा. आणि जर आमच्या चर्चमध्ये जर तुम्हाला विशेष दान द्यायचं असेल तर तुम्ही आमच्या चर्चमध्ये देऊ शकता. आणि चर्चचे जे लोक आहेत त्यांनी ऑनलाईन रीतीनं दान दशांश देऊ शकता. आपण ते गीत गाऊ आणि गीत गाऊन आपण आपलं दान आणि दशांश प्रभूच्या भांडारामध्ये देऊ. थँक्यू लॉर्ड.
माझे हेते मीच मिळविले, माझे हेते मीच मिळविले, समजत से अभिमाने पूर्वी, समजत से अभिमाने पूर्वी, आता घेत मनी तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, मी मम जाया कन्या सुत हे, मी मम जाया कन्या सुत हे, दास तुझ्या चरणाचे सारे, दास तुझ्या चरणाचे सारे, प्रिय करतो चिंतने, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, वेद विचार हि हर मम करणे, वेद विचार हि हर मम करणे, अवलंबे इच्छे वर तव बा, अवलंबे इच्छे वर तव बा, करितो मन धरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, वाट खरे पण जीवन मम तू, वाट खरे पण जीवन मम तू, शरणागत मी पतित तुला गा, शरणागत मी पतित तुला गा, जय देव अवतरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. जे काय दान आणि दशांश दिलेलं आहे, आणि तुम्ही सुद्धा विश्वासानं प्रभूच्या भांडारासाठी आपलं दान आणि दशांश वेगळं काढा. परमेश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल. यावेळी आपण आपलं दान आणि दशांश जे काय काढलेलं असेल किंवा जे दिलं असेल त्याच्यासाठी आपण प्रार्थना करू. धन्यवाद देतो प्रभुदेवा, तुझी स्तुती करतो. आजची संध्या सकाळची वेळ दिली त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, जे काही दान आणि दशांश आम्ही दिलेलं आहे प्रभुदेवा, ते तुझ्या भांडारामध्ये प्रभुदेवा दिलेलं असताना ते सर्व प्रभुदेवा तुम्ही आशीर्वादित करा. पवित्र आत्मा तुम्हाला प्रामाणिकपणे दान आणि दशांश देण्यासाठी प्रेरणा दे. आणि प्रभुदेवा, आम्ही याद्वारे प्रभुदेवा तुझं गौरव करावं यासाठी तुम्ही सहाय्य करा. ज्या लोकांनी दिलेलं आहे त्या लोकांना तुम्ही आशीर्वादित करा. धन्यवाद देतो पुन्हा एकदा या दानाचा उपयोग प्रभुदेवा तुझ्या गौरवासाठी आणि तुझ्या सेवेसाठी उपयोग व्हावा असं होऊ दे परमेश्वरा. धन्यवाद देतो. हे दान दशांश आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या महान हातामध्ये देत आहे. तू हे आशीर्वादित कर आणि याचा उपयोग तुझ्या गौरवासाठी करून घे. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. आपण यावेळी प्रार्थना करू, शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊ आणि त्यानंतर प्रभूची प्रार्थना करू आणि आपण सर्वजण देवाचा आशीर्वाद घेऊ. पुन्हा एकदा आपण डोळे बंद करू आणि प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो प्रभुदेवा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो प्रभुदेवा. आम्ही प्रार्थना करत आहे प्रभुदेवा, आजचं जे काय वचन तो आम्हासाठी आशीर्वादित केलं प्रभुदेवा, तो आम्हाला शिकवलं की प्रभुदेवा आम्ही तुझं भय बाळगणं गरजेचं आहे. प्रभुदेवा, तो आम्हाला सहाय्य केले की प्रभुदेवा की आम्ही तुझं आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. जे देवाचं भय बाळगतात त्यांना जे देवाचे आशीर्वाद मिळतात आणि जे देवाचं आज्ञापालन करतात त्यांच्या सुद्धा जे आशीर्वाद आहेत प्रभुदेवा, हे सर्व आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येऊ देत परमेश्वरा. परंतु त्यासाठी प्रभुदेवा आम्ही सर्वजण ज्याने ज्याने देवाचं वचन ऐकलेलं आहे त्या प्रत्येकाला आम्ही तुमच्या महान हातामध्ये देत आहे. प्रत्येकाला पवित्र आत्मा तू प्रेरणा दे
परमेश्वरा पवित्र आत्मा तू प्रत्येकाला मार्गदर्शन कर की प्रभुदेवा आम्ही नेहमी परमेश्वरा तुझं भय धरावा, नेहमी परमेश्वरा आम्ही तुझं आज्ञापालन करावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. ऑनलाईन जे ऐकत आहेत त्या प्रत्येकाचं जीवन आम्ही तुमच्या हातात देत आहे. प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादित करा, प्रत्येकाप्रती तुमची कृपा करा, दया करा प्रभुदेवा. पवित्र आत्मा प्रत्येकाला तो स्पर्श कर आणि प्रभुदेवा प्रत्येकाच्या मनामध्ये तुझ्याबद्दलची भीती असू दे परमेश्वरा. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रभुदेवा तुझं आज्ञापालन करण्याची प्रेरणा तू प्रत्येकाला दे. धन्यवाद देतो. जे ऐकणारे लोक आहेत त्या प्रत्येकाला आम्ही तुमच्या हातात देत आहे. प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादित करा आणि प्रत्येकाद्वारे तुझं गौरव होऊ द्या. धन्यवाद देतो. आजचं वचन तुम्ही आशीर्वादित केलं, आजची भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित केली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा का पित्या. आमेन आमेन. यावेळी आपण प्रभूची प्रार्थना करू की आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शात आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांच्या सोबत आणि त्याचप्रमाणे इथून पुढे जे लोक ऐकतील त्या सर्वांच्या सोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आणि नक्कीच आजची भक्ती परमेश्वराने आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित केलेला आहे. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, स्वतःचं रक्षण करा आणि सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करा. परमेश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. थँक यू. गॉड ब्लेस यू अँड टेक केअर.